कधी चुकून असं म्हटलं आहे का, आय एम सो टायरिंग टुडे, जेव्हा तुम्हाला म्हणायचं होतं आय एम सो टायर्ड टुडे? किंवा कधी कोणाला असं म्हणताना ऐकलंय, द फिल्म वॉज सो एक्साइटेड, जेव्हा त्यांना म्हणायचं होतं द फिल्म वॉज सो एक्साइटिंग. तर ह्या चुका सगळेच करतात आणि जर तुम्ही करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात. तर ह्या व्हिडिओमध्ये हे तुमचं कन्फ्युजन पूर्ण सॉल्व्ह होईल फक्त 5 ते 10 मिनिटात. मला फक्त 5 ते 10 मिनिटं द्या आणि त्यात तुम्हाला सिंपल आणि इझी मराठी लँग्वेजमध्ये कळेल की ईडी आणि आयएनजी कसं उच्चारायचं आणि कुठे बोलायचं, वेअर टू यूज इट, अँड यू विल नॉट फॉरगेट इट. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज ईडी अँड आयएनजी युज्ड फॉर. हे कुठे यूज होतं? ईडी आणि आयएनजी यूज होतं ॲजेक्टिव्स बरोबर. मराठीत ॲजेक्टिव्हचा अर्थ होतो विशेषण. आता विशेषण आपण कधी यूज करतो? एखादं ऑब्जेक्ट असेल, वस्तू असेल, जागा असेल, त्याच्याबद्दल जास्त माहिती जो शब्द देतो त्याला आपण विशेषण म्हणतो. एक्झाम्पल, ती गोष्ट कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, किंवा त्याचं वजन किती आहे, अमाऊंट किती आहे, कलर कोणता आहे, हे जे शब्द सांगतात त्याला आपण ॲजेक्टिव्स म्हणजेच विशेषण म्हणतो. आता ॲजेक्टिव्हचे काही सेंटेन्स बघून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ही हॅज अ कार, त्याच्याकडे गाडी आहे. ओके, कार एक नाम आहे. ओके, एक ऑब्जेक्ट आहे. आता जर मी म्हटलं ही हॅज अ रेड कार, तर ती कार कशी आहे? रेड आहे. तर रेड काय झालं आपलं? हे ॲजेक्टिव्ह झालं. ओके, फॉर एक्झाम्पल, द बिल्डिंग इज व्हेरी टॉल, तर बिल्डिंग कशी आहे? ती टॉल आहे. तर टॉल काय झालं? ॲजेक्टिव्ह झालं. ओके, तर ॲजेक्टिव्ह सोबत ईडी आणि आयएनजी हे यूज होतं. तर आय होप ॲजेक्टिव्ह तुमचं क्लिअर झालं असेल. आता आपण वळूया ईडी आणि आयएनजी हे कसं वापरतात त्याच्यावर. ईडी आपण नेहमी वापरतो जेव्हा आपण भूतकाळात कंप्लीट सेंटेन्स बद्दल बोलत असतो, एका कंप्लीट घटनेबद्दल बोलत असतो. ओके, किंवा मग आपण काहीतरी टेम्पररी फिलिंग्स एक्सप्रेस करतो तेव्हा आपण ईडी वापरतो. अँड ऑन द ऑपोजिट साइड आयएनजी आपण केव्हा वापरतो? आयएनजी आपण जेव्हा कंटिन्युअस काहीतरी चालू असेल काम, ते भूतकाळात असू दे किंवा वर्तमान काळात, तेव्हा आपण आयएनजी वापरतो. किंवा जेव्हा कोणत्या तरी गोष्टीचे रिझल्ट्स येतात, त्या गोष्टीबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळते, रिझल्ट किंवा त्याचा इफेक्ट येतो, तेव्हा आपण आयएनजी वापरतो. मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवते. ओके, ईडी, ईडी, आय वॉज स्केर्ड, मी कसं होतो? मी घाबरलेलो. ओके, आय वॉज स्केर्ड. तर इकडे काय आलं? ईडी, आय वॉज टायर्ड. व्हॉट डिड इट कम? ईडी आलं. ठीक, द कॅट वॉज ड्राउंड, ती बुडालेली. ओके, इकडे ऍक्शन येत आहे भूतकाळातलं. शी वॉज टायर्ड, कशी होती? ती टायर्ड होती. ऑन द अदर साइड आयएनजी कधी येतं? आयएनजी येतं जेव्हा ती चालू असते काळात. ओके, ती गोष्ट चालू असते किंवा त्याचा रिझल्ट किंवा इफेक्ट येतो. फॉर एक्झाम्पल, द डॉग वॉज स्कॅरिंग, किंवा द डॉग वॉज बार्किंग. तर हे कंटिन्युअस चालू आहे. किंवा तो कुत्रा काय करत होता? तर त्याचे रिझल्ट येत आहेत. द डॉग वॉज बार्किंग. ओके, दिस एक्सरसाइज वॉज टायरिंग. आता ती एक्सरसाइज कशी होती? तर टायरिंग होते. तर त्याचा रिझल्ट जेव्हा आपल्याला आला त्या एक्सरसाइजचा, तर ते कसं होतं? टायरिंग होतं. टायर्ड, दिस एक्सरसाइज वॉज टायर्ड असं तर नाही म्हणत ना आपण. जेव्हा फिलिंग एक्सप्रेस करतो तेव्हा आपण ईडी वापरतो. तर हे मी त्या एक्सरसाइज बद्दल सांगते तेव्हा मी आयएनजी वापरला. इज इट क्लिअर? आता काही सेंटेन्सेस अजून बघूया ज्याने पूर्ण क्लिअर होईल. ही वॉज स्कॅर्ड, तो घाबरला होता. आता मी ईडी वापरला आहे टू एक्सप्रेस टेम्पररी फिलिंग. आता आयएनजी कसा येणार? द हाऊस वॉज स्कॅरिंग, ते घर कसं होतं? स्कॅरिंग होतं. तर त्या घराचा इफेक्ट कसा होता आपल्यावरती? तर आपण घाबरलेलो. इट वॉज स्कॅरिंग. आणि जेव्हा मी कोणाबद्दल तरी सांगते आहे, त्याचे फिलिंग्स एक्सप्रेस करते आहे, ही वॉज स्कॅर्ड, तेव्हा मी ईडी, ईडी वापरला. ओके, आय वॉज फ्रायटेंड, हे मी टेम्पररी फिलिंग एक्सप्रेस करते आहे त्यामुळे मी ईडी वापरला आहे.
आणि जर मला आय एन जी यूज करायचा आहे तर त्याचे रिझल्ट येतात तेव्हा मी आय एन जी यूज करणार. द डॉग वॉज फ्राइटनिंग. तो कुत्रा घाबरवत होता. ओके, तर आय एन जी आलं तर फ्राइटनचं फ्राइटनिंग कसं झालं हे आता तुम्हाला कळलं. जेव्हा टेम्पररी फिलिंग एक्सप्रेस करतो तेव्हा ईडी येतं आणि जेव्हा कोणत्या तरी गोष्टीचे रिझल्ट असतात किंवा इफेक्ट्स पडतात तेव्हा आपण आय एन जी यूज करतो. काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करा आताच्या आता. ईजी आणि आय एन जीचा उपयोग कसा करायचा हे तर मी एक्सप्लेन केलं आहे. नाव दिस इज युअर टर्न टू प्रूव्ह व्हॉट यू हॅव अंडरस्टूड. हे काही सेंटेन्सेस आहे ज्याचे आन्सर तुम्ही देणार आहात. शी विल बी डॅश होम. शी विल बी कम होम की कमिंग होम. द बॉय डॅश द मूवी. द बॉय वॉचिंग द मूवी की वॉच्ड द मूवी. Ram dashed from his car. Ram jumping from his car ki Ram jumped from his car. Okay. The bottle was dashed with juice. The bottle was filled with juice ki filled with juice. The dog dashed. The dog barking. The dog barked. ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही देणार आहात आणि सर्वात आधी जे उत्तरं 3 जण देतील त्यांचं नाव मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन to congratulate you that you are on the path to glory. So let's meet in the next video. Till that, take care and bye.